3 सलाम करताय. जिलेट घेऊन आलंय एक असं प्रॉडक्ट ज्यानं दाढी करण्याचे असंख्य अडथळे दूर करत आपल्यासाठी आणलंय एक परफेक्टली इंजिनियर्ड टूल जे देतं स्मूथ दाढी अगदी आरामात. चला तर मग तुम्ही सुद्धा व्हा अपग्रेड. जिलेटकडून तुम्हाला मिळते एक आठवण भेट. घेऊन या. तर आता या मंचावरती आमंत्रित करूयात या नाटकांच्या दिग्दर्शकांना. नाटक अतिथी देवो भवचे दिग्दर्शक आहेत विजय केंकरे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. यानंतर आपण आमंत्रित करूयात बंधमुक्त या नाटकाचे दिग्दर्शक डॉक्टर अनिल बांदिवडेकर यांना. नाटक ओ मेरा पिया घर आयाचे दिग्दर्शक आहेत प्रसाद खांडेकर, पण ते इथे आत्ता उपस्थित नाहीयेत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. आता या तीनही नाटकांच्या निर्मात्यांना आपण या मंचावरती आमंत्रित करूयात. अतिथी देवो भव च्या निर्मात्या कल्पना कोठारी. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. यानंतर बंधमुक्त या नाटकाच्या निर्मात्या सोनाली राव यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि आता आमंत्रित करूयात नाटक ओ मेरा पिया घर आयाचे निर्माते डॉक्टर अतुल डोंगरे यांना. जवळपास एकाच मंचावरती 4 डॉक्टर. एखादं शिबिर होऊन जाऊ द्या आज. तर सुरुवात करतोय आता केंकरे सरांपासून. सर, दर महिन्याला तुम्ही आमच्याकडे येता एक नवीन सरप्राईज घेऊन, तसंच या वेळेला सुद्धा घेऊन आलाय. काय सांगाल या नव्या नाटकाबद्दल? अतिथी देवो भव हे पूर्णपणे एका अर्थाने करमणूक करणारं नाटक नाही, तर त्याच्यात एक छोटासा संदेश आहे की आपल्याला एखादा माणूस जसा आहे असं बाह्य रूपावरून वाटतं तसं आपण गृहीत धरतो, पण जो तसा नसला तर काय होईल या विषयीचं ते वैभव परबने लिहिलेलं नाटक आहे. आणि ते जाता जाता तुम्हाला चटका लावून जातं एवढं मात्र नक्की. वा वा. आता येणार आहे डॉक्टर अनिल बांदिवडेकर यांच्याकडे. बंधमुक्त हे खरं तर अतिशय आत्ताच्या काळाशी निगडीत असलेलं नाटक आहे. म्हणजे मुळात हे नाटक सगळ्यांना ऑन टोजवर ठेवणार आहे. आणि हे नाटकाचं मला खूप मोठं वैशिष्ट्य वाटतं. लोकांना विचार करायला आणि लोकांच्या घरापर्यंत जाणारं हे नाटक आहे. वा वा. निर्मात्यांकडे आता येणार आहे कल्पना कोठारी. हे नाटक म्हणजे असं घराघरात घडणारं, कारण सगळ्यांकडेच पाहुणे येतात. पण या नाटकातून नाटकामध्ये एक खूप सुंदर गोष्ट दडले. एक मुलीचं आणि वडिलांचं नातं त्याच्यामध्ये आहे. वा वा. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय हो? हा काय झालं? काय झालं? काय काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला म्हटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं.
अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.